आता बनवूया समोसा रेसिपी। तर इथे बटाटे उकडायला टाकलेले आहे। तर बटाटे उकडायला टाकायच्या आधी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्याने बटाटे चांगले शिजतात। तर आता हे बटाटे उकडून घ्यायचे आहे। तर आता हे बटाटे उकडून झालेले आहे। तर आता बटाट्याची चटणी बनवूया। तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर आता कढई गरम झाली की येथे तेल गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये। तर आता कढई गरम झाली की यामध्ये तेल टाकायचं आहे। तर आता तेल टाकत आहे। आता हे तेल गरम होऊ द्यायचं आहे। तर आता तेल गरम झालेलं आहे। यामध्ये मोहरी टाकत आहे। आता ही मोहरी तळून घेत आहे चांगली। जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे। जिरं तळून झाल्यावर कढीपत्ता टाकलेला आहे। आता यामध्ये आधी हिरवी मिरची तळून घेत आहे चांगली। 1 ते 2 मिनिटं हिरवी मिरची चांगली तळून घ्यायची, म्हणजे ती चांगली लागते चवीला। तर बघा अशा प्रकारची हिरवी मिरची तळून घ्यायची आहे। आता ही हिरवी मिरची 1 ते 2 मिनिटं चांगली तळून घेत आहे। वाटाणा, आता इथे मोड आलेला वाटाणा टाकलेला आहे। हा वाटाणा तळून झाला की कांदा टाकायचा। कांदा टाकत आहे। आता हा कांदा ब्राऊन कलरचा होईपर्यंत तळून घेत आहे। 1 ते 2 मिनिटं फिरवत आहे। कांदा मिरची चांगलं तळलेलं असलं की चवही चांगली लागते।
फिरवत आहे. आता एक कांदा चांगला तळून घेत आहे. तर आता फिरवत आहे. तर आता हे तळून झालेला आहे कांदा, हिरवी मिरची. आता हळद, तिखट. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर हिरवी मिरची टाकूनही थोडंसं तिखट टाकायचं. फिरून घेत आहे. तिखट नसेल आवडत तर तिखट नाही टाकायचं. आता हे हळद आणि तिखट चांगल्या प्रकारे तळून घेत आहे. येथे मसाला टाकलेला आहे, खडा मसाला 1.5 चमचा. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. फिरून घेत आहे. आता येथे उकडलेले बटाटे यामध्ये टाकत आहे. तुम्हाला कमी जास्त, बारीक जाड असे बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत, तुम्हाला आवडत असतील तसे. तर येथे थोडेसे जाडसरच ठेवलेलं आहे बटाट्याचे काप. मीठ चवीनुसार. तर बघा, एवढे थोडे जाडसर, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाड पण नाही, असं मीडियम आकाराचे बटाटे ठेवलेले आहे. तर आता हे इथे कस्तुरी मेथी टाकलेली आहे थोडी. फिरून घेत आहे. तर परत फिरून घेत आहे. तुम्हाला जर बटाट्याच्या चटणीची चव आणखीन चांगली करायची असेल तर फिरून घेता घेता याच्यावर 1-2 वाफ झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आणखीन चांगल्या प्रकारे बटाट्याची चटणी लागते. तर आता ही बटाट्याची चटणी आधी थंड होऊ देत आहे आणि थंड झाली की मग त्याचे समोसे तयार करून घेत आहे. तुम्हाला जर बटाट्याची चटणी करायची असेल तर अशा प्रकारे मसाला बटाट्याची चटणी करून बघा. तुम्हाला टेस्ट वेगळी लागेल आणि चवही छान लागेल.
तर आता ही बटाट्याची चटणी थंड होऊ देत आहे। तर बटाट्याची चटणी आता थंड झालेली आहे। तर आता हे झाकून ठेवत आहे। इथे मैदा घेतलेला आहे, थोडंसं मीठ आणि थोडंसं कॉर्न घेतलेलं आहे क्रिस्पी व्हायला बाहेरचं। आता इथे मैदा भिजवून घेतलेला आहे आणि मैद्याचं पीठ पाणी एकत्र करून हे त्याच्या काठाकाठांना लावत आहे। 2 तुकडे करून बघा, असा समोसाला आकार द्यायचा आहे, असं खालचं दाबून घ्यायचं आहे बघा। आता यामध्ये भरते आहे। तर बघा, अशी बटाट्याची चटणी शेवटपर्यंत भरून घ्यायची आहे। असं हाताने दाबून घ्यायचं। तर बघा, आता हा छोटा समोसा तयार आहे। तर आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, आता त्यामध्ये तळून घेत आहे। आता हे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर आता दुसऱ्या साईडनं उलटे करून घेत आहे। ते दोन्ही साईडनं ब्राऊन कलरचे होऊ देत आहे। आता हे ब्राऊन कलरचे होतच आहेत। आता ब्राऊन कलरचे झाले की एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर बघा, हे छान मिनी समोसे तयार आहेत। तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला जर अशाच नवनवीन प्रकारच्या रेसिपी बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे मसाला समोसे आहे, तर असा मसाला समोसा रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा तरी बनवून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। टेस्ट फार छान लागते। तर आता कॉर्न फ्लावर टाकल्यामुळे बाहेरचं कसं क्रिस्पी झालं बघा, फोडून दाखवत आहे। छान असे गरमागरम समोसे तयार आहेत।